नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा विषय खूपच खास आहे, कारण आज आपण अशा 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या जर घरातील महिला नियमितपणे करत असतील, तर त्या घरात आई लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास असतो. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये आणि लोकपरंपरांमध्ये नेहमीच एक गोष्ट सांगितली गेली आहे, की घराची खरी लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री. घर कितीही मोठं असो, घरात कितीही पैसा असो, पण जर घरातील महिला आनंदी नसेल, तर त्या घरात कधीच समाधान, शांतता आणि समृद्धी नांदत नाही. आज आपण ज्या 3 कामांबद्दल बोलणार आहोत, ती कामं ऐकायला खूप साधी वाटतील, पण त्यांचा प्रभाव इतका मोठा असतो की हळूहळू त्या घराचं नशीबच बदलून जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या मुद्द्यात अशी एक गोष्ट आहे जी 90% लोकांना माहीतच नाही. पहिलं काम, घर स्वच्छ ठेवणं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं. मित्रांनो, आपल्या शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की आई लक्ष्मी स्वच्छतेमध्ये वास करते. ज्या घरात रोज सकाळी झाडू पोछा होतो, घरात अस्ताव्यस्तपणा नसतो, देवघर स्वच्छ असतं, भांडी, कपडे आणि वस्तू जागेवर ठेवलेल्या असतात, अशा घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही. आणि हे काम सर्वात जास्त कोण करतं? घरातील महिला. महिला जेव्हा प्रेमाने मन लावून घर स्वच्छ ठेवते, तेव्हा ती फक्त घर साफ करत नसते, तर ती घरातील तणाव, भांडणं, नकारात्मक विचार हे सगळं दूर करत असते. मित्रांनो, तुम्ही स्वतः अनुभवलं असेल, स्वच्छ घरात गेल्यावर मन आपोआप शांत होतं. लक्ष्मी मातेचा स्वभावच असा आहे, ती शिस्त, स्वच्छता आणि सौंदर्य आवडते. ज्या घरात महिला संध्याकाळी दिवा लावते, सकाळी अंगण स्वच्छ ठेवते, घरात सुगंध, अगरबत्ती, धूप वापरते, त्या घरात लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होते. म्हणून पहिलं काम, स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण. दुसरं काम, कुटुंबात प्रेम, संयम आणि शब्दांची गोडी राखणं. मित्रांनो, पैसा येतो आणि जातो, पण घरात जर सतत भांडणं, कटू शब्द, राग, अहंकार असतील, तर लक्ष्मी त्या घरात कधीच थांबत नाही. आणि इथेच घरातील महिलेची भूमिका फार महत्वाची ठरते. ज्या घरातील महिला रागाच्या भरात कठोर शब्द वापरत नाही, संकटाच्या वेळी संयम ठेवते, घरातील प्रत्येकाला समजून घेते, प्रेमाने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, त्या घरात शांतता नांदते. मित्रांनो, आई लक्ष्मीला शांतता फार प्रिय आहे. ज्या घरात सकाळची सुरुवात गोड शब्दांनी होते, नवरा बायकोमध्ये आदर असतो, सासू सून, नणंद भावज यांच्यात प्रेम असतं, अशा घरात पैसा टिकतो. घरातील महिला जर नवऱ्याला आधार देते, मुलांना संस्कार देते, वडीलधाऱ्यांचा सन्मान करते, तर त्या घरात लक्ष्मीच नव्हे तर सरस्वती आणि दुर्गासुद्धा वास करतात. दुसरं काम, प्रेम, संयम आणि सकारात्मक संवाद. तिसरं काम, कृतज्ञता, श्रद्धा आणि दानधर्माची भावना. मित्रांनो, हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. ज्या घरातील महिला देवावर श्रद्धा ठेवते, रोज मनोभावे प्रार्थना करते, जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहते, त्या घरावर देवाची विशेष कृपा असते. आई लक्ष्मीला कृतज्ञ लोक अजिबात आवडत नाहीत. ज्या घरात आपल्याकडे काहीच नाही अशी सतत तक्रार असते, दुसऱ्यांची सतत तुलना केली जाते, पैशाबद्दल नेहमी नकारात्मक बोललं जातं, त्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. पण ज्या घरातील महिला थोडं असलं तरी आनंद मानते, गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा मदत करते, सण उत्सव श्रद्धेने साजरे करते, त्या घरात लक्ष्मी स्थिर होते. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही मित्रांनो, प्रेम देणं, वेळ देणं, सन्मान देणं हे सुद्धा दानच आहे. महिला जर घरात अन्नाचा अपमान होऊ देत नाही, अन्न वाया जाऊ देत नाही, पाहुण्याचं आदरातिथ्य करते, तर त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तिसरं काम, श्रद्धा, कृतज्ञता आणि दानधर्म. काही महत्त्वाच्या गोष्ट. मित्रांनो, आता काही छोट्या पण फार प्रभावी गोष्टी सांगतो. ज्या घरातील महिला सकाळी उठून चेहऱ्यावर हसू ठेवते, घरात नकारात्मक बोलणं टाळते, स्वतःचा सन्मान राखते, स्वतःला कमी लेखत नाही, त्या घरात नशीब बदलायला वेळ लागत नाही. लक्ष्मी ही फक्त पैशाची देवी नाही, ती आनंद, आरोग्य आणि समाधानाची देवी आहे. निष्कर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या घरात पैसा टिकावा, सुखशांती नांदावी, प्रगती व्हावी असं वाटत असेल,
तर घरातील महिलेला सन्मान द्या, आधार द्या, प्रेम, कारण ज्या घरात महिला आनंदी असते तिथे लक्ष्मी आपोआप राहायला येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.